नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण हेक्साडेसिमल सिस्टीम जे आहे, तर त्या रिलेटेड आपण माहिती बघणार आहोत. हेक्साडेसिमल सिस्टीम कशा प्रकारे आपण यूज करत असतो, कोणत्या कोणत्या ठिकाणी यूज करत असतो. त्यामध्ये मग बघा, प्रत्येक आपण जसं डेसिमल नंबरचा अभ्यास बघितला, तशाच प्रकारे बायनरी नंबर, ऑक्टल नंबर आज आपण मग त्यानंतर पुढचा जो टाइप असणार आहे हेक्साडेसिमल. तर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम काय आहे तर ती आपण बघणार आहोत. मग यामध्ये मग बघा बेस किती आहे, त्याचा रॅडिक्स किती आहे, तसेच सिम्बॉल्स कोणकोणते असणार आहे. तसेच बघा मग जर तुम्हाला हेक्साडेसिमल नंबर माहित झाले, सिम्बॉल्स म्हणजेच त्याला हेक्साडेसिमल नंबर्स म्हणत असतो. मग ते माहित झाले तर त्याचं कन्वर्जन डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये कशा प्रकारे करणार आणि बायनरी मध्ये कशा प्रकारे करणार ते आज आपण बघणार आहोत. तसेच बघा काही एक्झाम्पल्स आहे तर ते एक्झाम्पल्सचा आपण माहिती जी आहे त्याची माहिती म्हणजे त्याची व्हॅल्यू कशा प्रकारे काढायची ते पण आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, hexadecimal number system has a base 16. It is extensively used in electronic circuits. इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये आपण यूज करतो अँड मायक्रो प्रोसेसर. तर मग बघा आपला जो सब्जेक्ट आहे प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये सुद्धा हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा आपण वापर करत असतो. तसेच मायक्रो प्रोसेसर आहे तर मायक्रो प्रोसेसर मध्ये सुद्धा आपण याचा वापर करत असतो. Hexadecimal numbers are much shorter than binary numbers. So it is easy to write and remember hexadecimal number. So hexadecimal number represents group of 4 byte binary number. So it is use 16 distinct symbols. मग ते कोणकोणते सिम्बॉल्स असणार आहे आता ते आपण बेस और रेडिक्स आणि सिम्बॉल्स यामध्ये बघूयात. तर आपला जो पहिला पॉइंट असणार आहे बेस और रॅडिक्स अँड सिम्बॉल्स. तुम्हाला तर माहित आहे आता खूप वेळा आपण रिपीट केलेला आहे बेस और रॅडिक्स, कारण यावरच तुम्हाला जे तुमचे एक्सरसाइज आहे तर यामध्येच तुम्हाला प्रश्न जे आहेत ते प्रश्न बघायला मिळतील. ऑक्टलचा बेस किंवा रॅडिक्स किती, त्यानंतर बायनरीचा बेस रेडॉक्स किती, तसेच डेसिमल असेल हेक्साडेसिमल असेल तर यावर तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. म्हणून आपण प्रत्येक वेळेस ते रिपीट करतो की जेणेकरून तुमचा जो क्वेश्चन आहे तर त्या क्वेश्चनचे मार्क्स तुमचे मिळाले पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याचा बेस सुरुवातीलाच आपण बघितलं होतं, याचा बेस किती असणार आहे हेक्सा. हेक्सा मीन्स 16 म्हणजे 16 याचा बेस असणार आहे. मग बघा 16 जर बेस असेल तर सिम्बॉल्स पण किती असणार आहे, टोटल सिम्बॉल्स किती असणार आहे, 16 असणार आहे. मग ते कोणकोणते असणार आहे ते आता बघूयात. मग बघा हेक्साडेसिमल नंबर रिप्रेझेंट्स ग्रुप ऑफ 4 बाइट बायनरी नंबर्स. सो इट इज यूज 16 डिस्टिंक्ट सिम्बॉल्स. 16 कोणकोणते, 0 टू 15 डेसिमल मध्ये झालं. मग ते आपल्या हेक्साडेसिमल मध्ये कोणकोणते तर त्यामध्ये बघा 0 टू 9 म्हणजे जे जे 16 सिम्बॉल्स आहेत तर ते कोणते असणार 0 टू 9 अँड पुढचे किती राहिलेले आहे तर बघा 9 झाल्या 9 0 टू 9 हे 10 झाले मग राहिले 6. मग ते 6 कोणकोणते ए टू काय असणार आहे एफ पर्यंत असणार आहे. किती पर्यंत असणार आहे एफ पर्यंत. मग ते सिम्बॉल्स आपण लिहूयात बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. आणि मग त्यानंतर मग बाकीचे कोणते आहे ए बी सी डी ई अँड एफ. बघा 16 झाले आहे का बघा इथं 9 0 1 10 11 12 13 14 15 16 म्हणजे 16 टोटल नंबर जे आहे तर नंबर्स किंवा त्याला सिम्बॉल्स म्हणू शकतो. सिम्बॉल्स हे आपले 16 झालेले आहे. ज्याचा बेस ऑलरेडी 16 आहे, सिम्बॉल्स पण 16 आहे, 0 टू 9 अँड देन नेक्स्ट ए टू एफ. अशा प्रकारे आपण हेक्साडेसिमल नंबरचा बेस और रेडिक्स बघितलेला आहे आणि सिम्बॉल्स पण बघितलेले आहे. आणि त्यानंतर मग बघा जे ए बी सी डी ए टू एफ दिलेले आहे मग याची व्हॅल्यू काय असणार आहे ते पण आपण पुढील जे कन्वर्जन आहे
हेक्साडेसिमल टू डेसिमल अँड डेसिमल टू बायनरी यामध्ये आपण बघणारच. अजून काय माहिती दिलेली आहे बघा. सबस्क्रिप्ट 16 or H is used which indicates a hexadecimal number. आता आपण बघा एखादं उदाहरण घेतलं समजा डेसिमलचं एखादं उदाहरण घेऊयात आपण. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये तुम्ही कशा प्रकारे लिहितात? या ठिकाणी बघा डेसिमल डेसिमल मध्ये कशा प्रकारे लिहितात तुम्ही? 10, 10 चा पॉवर 0, 10 चा पॉवर 1, त्यानंतर 10 चा पॉवर 2 अशा प्रकारे. त्यानंतर मग बायनरी मध्ये कशा प्रकारे लिहिलं तुम्ही? बायनरी मध्ये बघा या ठिकाणी 2 चा पॉवर 0, 2 चा पॉवर 1, त्यानंतर 2 चा पॉवर 2 म्हणजे त्यांचा बेस 2 घेतला. ऑक्टल मध्ये काय घेतलं तुम्ही? ऑक्टल मध्ये 8 चा पॉवर 0, 8 चा पॉवर 1, त्यानंतर 8 चा पॉवर 2. मग बघा हेक्साडेसिमल मध्ये मग काय केलं तुम्ही? हेक्साडेसिमल मध्ये 16 चा पॉवर काय घ्यायचा आहे? इथे वरती लिहितो मी. हेक्सा डेसिमल मध्ये तुम्ही काय केलं? 16 चा पॉवर 0, 60 चा पॉवर तुम्हाला 1 घ्यायचा आहे, 60 चा पॉवर 2 अशा प्रकारे तुम्हाला याची नंबर व्हॅल्यू काढत असताना तुम्हाला याचा पॉवर घ्यायचा आहे. समजा तुम्हाला उदाहरण दिलं की 16 टू द बेस किती असणार आहे? हा हेक्साडेसिमल आहे. मग इथे 16 घेतलेला आहे. एक मिनिट आपण दुसरी व्हॅल्यू घेऊयात. समजा 72 टू द बेस 16. तुम्ही हेक्साडेसिमल नंबर अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतात किंवा अजून दुसरं आहे. यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो? 72 टू द बेस एच किंवा अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही 72 एच अशा प्रकारे तुम्ही ही व्हॅल्यू जी आहे व्हॅल्यू लिहू शकता. तर सर्वांना समजलंच असेल. म्हणजेच याचा बेस 16 आहे आणि त्यालाच एच नी पण आपण डिनोट करत असतो म्हणजे हेक्साडेसिमलचा सिम्बॉल आहे. आता त्यानंतर मग बघा, आता पुढील आता पार्ट बघूयात. बघा हेक्साडेसिमल टू बायनरी अँड डेसिमल कशा प्रकारे आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. तर आपल्याला समजलं आहे हेक्साडेसिमल नंबर्स कोणकोणते. तर ते लिहून घेऊयात हेक्साडेसिमल मधच्या कॉलम मध्ये. या ठिकाणी बघा सुरुवातीला काय असणार आहे? हेक्साडेसिमल मध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. त्यानंतर 8, 9, 9 झाल्यानंतर मग काय स्टार्ट होणार? ए, बी, सी, डी, ई अँड लास्ट एफ. आता बघा हेक्साडेसिमल नंबर तुम्ही लिहून घेतले. आता त्याचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये तुम्हाला करायचं आहे. डेसिमल मध्ये एकदम इझी आहे. मग त्याचं कन्व्हर्जन काय होणार? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and then next 50 अशा प्रकारे. मग बघा, आता तुम्हाला हे समजलं हेक्साडेसिमलचं आपण डेसिमल मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. यावर तुम्हाला समजलं 9 ची व्हॅल्यू 9च आहे बघा. 9 ची व्हॅल्यू 9 आहे. मग ए ची व्हॅल्यू किती आहे? डेसिमल मध्ये 10 आहे. बी ची व्हॅल्यू किती आहे? या ठिकाणी 11 आहे. सी ची व्हॅल्यू किती आहे? 12 आहे. त्यानंतर डी ची व्हॅल्यू किती आहे? 13 आहे डेसिमल मध्ये. त्यानंतर ई ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 14 दिलेली आहे डेसिमल मध्ये. तशाच प्रकारे एफ ची व्हॅल्यू काय आहे? 15 असणार आहे. आता त्यानंतर मग बघा तुम्हाला बायनरी मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग त्यामध्ये जरी तुम्ही डेसिमलचे बायनरी मध्ये जरी कन्व्हर्जन करायला शिकलेलं असाल तरी तुम्हाला हेक्साडेसिमलचं बायनरी मध्ये करता येणार आहे. सेम आहे. जसं तुम्ही डेसिमलचं बायनरी मध्ये केलं तशाच प्रकारे हेक्साडेसिमलचं बायनरी मध्ये तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी बघा 0, 0, 0 कारण हेक्साडेसिमलचे बाईट किती दिलेले होते आपल्याला या ठिकाणी बघा 4 बाइट्स या ठिकाणी बघा हेक्साडेसिमल नंबर रिप्रेझेंट्स ग्रुप ऑफ 4 बाईट. 4 बाईट म्हणजेच 4 डिजिटचा तो नंबर असणार आहे.
त्यानंतर पुढील बघा नंबर आहे 1. तर मग त्या ठिकाणी बघा पुढील नंबर येणार आहे 001. 1च्या पुढची. कारण आता बायनरीमध्ये आपण 0 आणि 1च यूज करत असतो. 2 नंबर्स यूज करत असतो. त्याचा बेस पण काय असतो? 2 असतो. तर त्यानंतर 1 नंतर मोठी संख्या कोणती? 10 असणार आहे. 0, 0, 0 एक मिनिटं. 0, 0, 10. त्यानंतर 0, 0, 11. तर 11 2 डिजिट कंप्लीट झाले. मग पुढचा 3 डिजिट घ्यायचा आहे. 0, 1, 0, 0. त्यानंतर मग 5 ला काय येणार आहे? 0, 1, 1, 0. त्यानंतर मग पुढील नंबर 0 काय येणार आहे? 6 नंबरला एकदा चेक करून घेऊयात. अजून कोणता नंबर राहिलेला आहे का? 1 राहिलेला आहे या ठिकाणी बघा. बघा 100 नंतर नंबर कोणता येतो? 001 येतो. त्यानंतर मग 1, 1, 0 आणि 7 ला काय येतो? 0, 1, 1, 1. 7 ला 1, 1 म्हणजे 3 डिजिट्स कंप्लीट झाले. मग पुढचा डिजिट्स घ्यायचा आहे. मग या ठिकाणी किती येणार? 1000 येणार. किती येणार? 1000. त्यानंतर मग पुढचा 1, 0, 0, 1. त्यानंतर 1 नंतर पुढची संख्या 10 येणार आहे. 1, 0, 1, 0. त्यानंतर पुढची संख्या 1, 0, 1, 1. त्यानंतर इथे 11 कंप्लीट झाले. मग आता पुढची संख्या घेऊयात. 100. त्यानंतर 101. त्यानंतर पुढची संख्या काय असणार आहे? 110. आणि लास्टला एफला काय येणार आहे? 100 सॉरी 1000 या ठिकाणी लक्ष द्या फक्त 1100 काय येणार आहे? 11 येणार आहे. म्हणजे 1 4 टाइम्स तुमचा येणार आहे. या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तर या ठिकाणी बघा तुमचे हेक्साडेसिमल नंबर्स किती येणार आहे? दिलेले आहे तुम्हाला F पर्यंत म्हणजेच त्याचे 15 डेसिमल होता 15 पर्यंत डेसिमल आणि त्याचे बायनरीमध्ये कन्व्हर्जन जे आहे तर ते आपण बघितलेलं आहे. तर सर्वांना समजलं जसं डेसिमलचं बायनरीमध्ये केलं तशाच प्रकारे हेक्साडेसिमलचं आपल्याला बायनरीमध्ये करायचं आहे. आणि जर तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये ए जर दिलेला असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? डेसिमलमध्ये 10 येणार आहे. बी ची 11 अशा प्रकारे एफ ची 15 पर्यंत. अशा प्रकारे पुढचे तुम्हाला व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यू माहीत असल्या पाहिजे. तर त्यानंतर मग बघा पुढे काय दिलेलं आहे? With two hexadecimal digits, the counts goes up to FF16, which is a व्हॅल्यू. बघा आता तुम्हाला एक्झाम्पल्स देतो आणि त्यामध्येच आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी बघा. या ठिकाणी बघा एफ आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे. आता ही जी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला याची जर आपल्याला काय करायचं आहे डेसिमल नंबर मध्ये कन्व्हर्जन जे आहे तर हेक्साडेसिमल डिजिट्स काउंट्स ऑफ याची जी व्हॅल्यू काय येणार आहे बघा एफ आणि हा नंबर कोणता आहे हेक्साडेसिमल आहे म्हणून त्याचा बेस 16 येणार आहे. त्यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो किंवा ऑर या ठिकाणी बघा एफ एफ एच अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता या ठिकाणी बघा हां, आता याची किंमत जी आहे, व्हॅल्यू आहे, तर ती काय येणार आहे बघा बरं. एफला आपण काय म्हणलेलं आहे? बघा एफची व्हॅल्यू किती आहे? 15 आहे. बरोबर आहे? या ठिकाणी बघा लास्टला त्यांनी दिलेलं आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. एफची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 15 दिलेली आहे. मग यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची आहे. या ठिकाणी बघा सुरुवातीला आपल्याला माहित आहे आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना एफ एफ अशा प्रकारे लिहून घेतो. त्यानंतर मग सुरुवातीला 16चा बेस किती घेत असतो? 16चा 16चा पॉवर 0 म्हणजे 16चा पॉवर 0 त्यानंतर 16चा पॉवर 1 आणि अजून एखादी व्हॅल्यू दिली असती तर त्यावेळेस त्या कंडिशनमध्ये 16चा पॉवर 2 16चा पॉवर 3 अशा प्रकारे. आता यामध्ये बघा तर 16चा पॉवर 0 तुम्हाला म्हणलेलं आहे. ज्या वेळेस कोणत्याही संख्येचा पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती येत असते? 1 येत असते. मग बघा डेसिमलमध्ये आपण म्हणलं 10चा पॉवर 0 व्हॅल्यू 1,
टूच बायनरी मध्ये बघितलं 2 चा पॉवर 0 व्हॅल्यू त्याची किंमत किती येणार 1 येणार. त्यानंतर ऑक्टल मध्ये बघितलं 8 चा पॉवर 1 सॉरी 8 चा पॉवर 0 व्हॅल्यू येणार 1. तशाच प्रकारे 16 चा पॉवर 0 व्हॅल्यू किती येणार 1 येणार. या ठिकाणी 1 लिहून घेऊयात. आता 16 चा पॉवर 1 तीच किंमत आहे ना म्हणजे 60 येणार. बरोबर आहे. इथपर्यंत तुम्हाला आता समजलं असेल. आता त्यानंतर मग बघा तर f ची व्हॅल्यू काय आहे? या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलेली f ची व्हॅल्यू किती आहे 15 दिलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला मग कॅल्क्युलेशन करायचं आहे. 16 मग f ची व्हॅल्यू या ठिकाणी 15 दिलेली आहे. याची पण किती आहे 15 आहे. मग याला मल्टिप्लाय करायचं आहे 15 ने आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे 15 ने. किती किंमत येते बघा बरं 15 एक 15. आता इथं 15 15 पाचशे 75 15 सक 90 0 कॅरी 9 15 एक 15 15 9 किती झाले तुमचे 24. त्यांची ऍडिशन करायची आहे तुम्हाला 0 आणि 5 किती येणार 5 त्यानंतर 4 प्लस 1 5 आणि 2 ॲज इट इज म्हणजेच याची जी किंमत आलेली आहे एफ एफ टू द बेस 16 और एफ एफ एच त्यांची व्हॅल्यू किती आलेली आहे 255. अशा प्रकारे ही डेसिमल मध्ये त्यांची काय झालेली आहे व्हॅल्यू झालेली आहे म्हणून त्याचा बेस आपण 10 लिहिणार. हे झालं आपलं एक उदाहरण. आता पुढचं अजून एखादं उदाहरण आपण घेऊयात. बघा या ठिकाणी आपण एखादं उदाहरण घेऊयात बघा. एखादा नंबर्स घेऊयात हेक्साडेसिमल हा. या ठिकाणी 7 घेऊयात 7 आणि इकडे काय घेऊयात सी घेऊयात ठीक आहे. आता हे मी इरेज करतो. तर पुढची व्हॅल्यू घेऊयात बघा. सेकंड एक्झाम्पल आहे 7 आणि आपण सी घेऊयात ठीक आहे. आणि अजून या ठिकाणी अजून एक डिजिट्स घेऊयात वाटलंच तर बी घेऊयात ठीक आहे. अशा प्रकारे आता हा जो नंबर आहे तर तो हेक्साडेसिमल नंबर आहे म्हणून त्याचा बेस तुम्ही काय लिहिणार या ठिकाणी 16 लिहिणार. अजून कशा प्रकारे येऊ शकतं एक्झाम्पल मध्ये तर बघा 7 सी आणि 7 सी बी आणि 16 ला तुम्ही कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकता किंवा लिहू शकता एच कारण तो हेक्साडेसिमल नंबर आहे म्हणून. सुरुवातीला काय करणार ही व्हॅल्यू लिहून घेणार 7 या ठिकाणी बघा 7 6 बी. आता त्यानंतर मग बघा अजून काय लिहायचं आहे सुरुवातीला तुम्हाला याची व्हॅल्यू किती आहे 7 ची व्हॅल्यू काय असणार आहे 7 असणार आहे. सी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे या ठिकाणी बघा सी ची व्हॅल्यू जी आहे तर ती 12 दिलेली आहे बी ची व्हॅल्यू 11 दिलेली आहे. आता यांची व्हॅल्यू लिहून घेऊयात 12 आणि बी ची 11 अशा प्रकारे एकदा बघून घेऊयात 11 12 ठीक आहे बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा खालून सुरुवात काय 16 चा पॉवर 0 16 चा पॉवर 1 16 चा पॉवर 2 अशा प्रकारे. आता याची व्हॅल्यू किती येणार आहे 60 चा पॉवर 0 व्हॅल्यू येणार 1 त्यानंतर 16 चा पॉवर 1 व्हॅल्यू 16 त्यानंतर 16 चा पॉवर 2 म्हणजे 16 चा काय असणार आहे तर 16 चा पॉवर किती येणार आहे 256 256. आता याला मल्टिप्लाय करायचं आहे 256 इंटू 7 7 कुठून आला या ठिकाणी बघा त्यानंतर मग 12 इंटू 16 त्यानंतर 1 इंटू हा 11 येणार आहे. काढा बरं व्हॅल्यू 11 इंटू 11 11 त्यानंतर 12 इंटू 16 12 72 7 कॅरी आणि 12 एक 12 12 आणि 7 19 192 त्यानंतर 7 256 ला 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे 7 सकून 42 हातच्याले 4 7 पाचा 35 35 आणि 4 39 7 सकून 42 4 कॅरीज त्यानंतर 7 पाचा 35 35 आणि 4 39 3 कॅरीज
त्यानंतर 7 2 14, 14 आणि 3 14, 15, 16, 17 अशा प्रकारे. आता याची फक्त ॲडिशन करायची आहे. म्हणजे तुम्हाला एकदा फॉर्मॅट समजल्यानंतर तुम्हाला एखादी किंमत दिली, तर नक्कीच तुम्हाला त्याचा आन्सर येणार आहे. 2, 2, 1, 5 त्यानंतर 1, 9, 10 आणि 9 किती येणार? 19, 1 कॅरी. त्यानंतर 1, 1, 2, 3, 3, 7, 10, 0, 1 कॅरी. 1, 1, 2 म्हणजे व्हॅल्यू किती आलेली आहे डेसिमलमध्ये बघा 2095 टू द बेस 10 कारण तरी डेसिमल मध्ये त्याची आपल्याला किंमत आलेली आहे. अशा प्रकारे बघा तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातील तर तुम्हाला काय करायचं आहे हेक्साडेसिमलचं डेसिमल मध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. दिलेल्या प्रोसेसनुसार तुम्हाला अ, जे आन्सर आहे तर ते आन्सर काढता आलं पाहिजे. अजून काही दिलेलं आहे का? द मॅक्सिमम 4 डिजिट हेक्साडेसिमल नंबर इज मॅक्सिमम त्यामध्ये सर्वात मोठा नंबर किती असणार आहे? एफ 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 एफ. तर तुम्हाला एक होमवर्क देतो, तर तो तुम्हाला आला पाहिजे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? द मॅक्सिमम 4 डिजिट हेक्साडेसिमल नंबर इज एफ 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 टू द बेस 16. तर मग बघा तिसरं आपलं एक्झाम्पल असणार आहे. सर्वात मोठी व्हॅल्यू काय असणार आहे हेक्साडेसिमलची? 4 टाइम्स एफ टू द बेस 16. आता याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. याला तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता? एफ 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 एच अशा प्रकारे लिहू शकता आणि दोन्ही दोन्ही जरी दिलं तरी त्याचा अर्थ एकच असणार आहे आणि तुम्हाला आता डेसिमल मध्ये करायचं आहे. म्हणजे जी काही किंमत येणार आहे तर ती टू द बेस 10 येणार आहे. अशा प्रकारे. पण तुम्हाला प्रोसेस माहित आहे एफ एफ बाकीचं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि याची जी किंमत असेल किंवा आन्सर जे असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बघा हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम जी आहे तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. आणि यामध्ये आपण काय काय बघितलं बघा बेस ऑर रॅडिक्स काय आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितली. त्याचा बेस किती आहे हेक्साडेसिमलचा तर 16 आहे. त्यानंतर मग बघा आपण काय बघितलं सिम्बॉल्स बघितले 0 to 9 आणि त्यानंतर कंटिन्यूस काय असणार कंटिन्यूस सिरीज होणार आहे A to F. मग ते अशा प्रकारे लिहिले 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि त्यानंतर लगेच ए बी सी डी ई एफ पर्यंत. मग त्यानंतर अजून आपण माहिती बघितली की डेसिमलचा बेस 10 असतो अशा प्रकारे व्हॅल्यू काढत असतो त्याचा पॉवर 0 10 चा पॉवर 1 10 चा पॉवर 2 मग बायनरी मध्ये 2 चा पॉवर 0 मग तशाच प्रकारे हेक्साडेसिमलचा आपण काय बघितलं 16 चा पॉवर 0 16 चा पॉवर 1 16 चा पॉवर 2 अशा प्रकारे. मग अजून त्याला वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता समजा 72 हा हेक्साडेसिमल नंबर असेल तर त्याचा बेस किती दिलेला आहे 16. मग तशाच प्रकारे आपण लिहू शकतो 72H अशा प्रकारे जरी तुम्हाला दिलं तरी तो हेक्साडेसिमलच नंबर आहे. त्यानंतर मग आपण बघितलं हेक्साडेसिमल नंबरचं बायनरी मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं आणि त्यानंतर डेसिमल नंबर मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर मग लास्टला आपण एक्झाम्पल्स बघितले. एक्झाम्पल्स मध्ये हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये कशा प्रकारे करायचं त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे आणि एक तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण माहिती बघितलेली आहे. आणि या अगोदरचे जे टॉपिक्स आहेत तर ते जर बघायचे असेल तर आपल्या YouTube चॅनलमध्ये गेल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचं प्लेलिस्ट दिसणार आहे आपल्या सब्जेक्टची प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स याची सीरीज भेटेल. त्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्सली लेक्चर जे आहे तर ते लेक्चर बघायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.